विद्यार्थी मित्रांनो, पुढील भागात आपले स्वागत। विद्यार्थ्यांनो, आज आपण अक्षर भारती पुस्तकातील पुन्हा एकदा ही कविता अभ्यासणार आहोत। कवितेच्या कवयित्री आहेत प्रतिमा इंगोले। प्रतिमा इंगोले या ग्रामीण कथाकार कवयित्री आहेत। तसेच हजारी बेलपान, अक्षिदीचे दाणे, सुग्रणचा खोपा, जावयाचं पोर इत्यादी कथासंग्रह, तसेच भुलाई हा कविता संग्रह प्रसिद्ध, बुडाई ही त्यांची कादंबरीही प्रसिद्ध आहे। अस्सल वैदर्भी बोलीभाषेचा त्यांच्या लेखनावर आपल्याला प्रभाव असलेला दिसून येतो आणि हेच त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे। या कवितेमध्ये कवयित्रीने नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचे वर्णन येथे केलेले आहे। विद्यार्थ्यांनो, मरगळलेला समाज जागृत व्हावा, भेदाभेद मिटून जावे, इथली तरुणाई नवी विचारांनी भारून नवीन समाजाची निर्मिती व्हावी, अशा आशादायक स्थितीचे व मनाच्या भावस्थितीचे चित्रण सुंदर रीतीने कवयित्रीने या कवितेत केलेले आहे। चला तर आपण कविता पाहू। कवितेचं पहिलं कडवं मी वाचत आहे। पुन्हा एकदा चमकावी वीज, उतरावी खाली भिनावी रक्तात, पेटावे स्नायू करीत पुकार पुन्हा एकरा। पुन्हा एकदा चमकावी वीज, उतरावी खाली भिनावी रक्तात, पेटावे स्नायू करीत पुकार पुन्हा एकवार। विद्यार्थ्यांनो, आपल्याला स्वातंत्र्य मिळत असताना अनेक लोकांनी प्राणाचे बलिदान केले, अनेक गोष्टींचा अनेक लोकांशी संघर्ष केला, पण स्वातंत्र्य मिळूनही आज तीच परिस्थिती आहे। आज समाज मरगळलेल्या अवस्थेत आहे आणि त्यामुळे अशा मरगळलेल्या समाजाला जागृत करण्यासाठी, जागे करण्यासाठी कवयित्रीने प्रतीक वापरलेली आहेत आणि कवयित्री म्हणतात की पुन्हा एकदा अशाच पद्धतीने आपल्यामध्ये संचार व्हावा। कशाचा? तर संघर्षाचा। संघर्ष करणे। पुन्हा एकदा चमकावी वीज, ज्याप्रमाणे आकाशातून वीज चमकते व पूर्ण धरतीला ती प्रकाशमय करून टाकते, त्याचप्रमाणे आपणही नवविचारांचा ध्यास घेऊन या भूमीवर अवतरायला हवं। अवतरायला हवं म्हणजे आपल्या कृतीतून आपण वागणं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपल्या समाजातील अन्याय, जुलूम, अत्याचार दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। पुन्हा एकदा आकाशात वीज लख्ख चमकावी आणि खाली उतरून ती रक्तात मिसळावी। रक्तात मिसळावी म्हणजे आपल्यामध्ये या विचारांचा प्रभाव निर्माण व्हावा आणि आपण तसे वागले पाहिजे। पेटावे स्नायू करीत पुकार। पुकार म्हणजे काय? तर सर्वांनी एकत्रित येऊन, सर्वांनी एकजुटीने येऊन संघर्ष केला पाहिजे। होत असलेल्या अन्याय, जुलूम याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे। सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। पुकार करणे म्हणजे घोष करणे, म्हणजेच काय? टू कॉल आउट टू किंवा टू रिक्वेस्ट फॉर ॲक्शन, म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन। हे एकाचं काम नाही की दुसऱ्याचं काम नाही, तर सर्व समाजाने जागृत झालं पाहिजे, सर्व समाजाने एकत्रित आलं पाहिजे आणि पुन्हा एकदा चमकावी वीज म्हणजे पुन्हा एकदा वीज चमकावी, तशी आपल्या या नवविचारांनी, या तरुणांनी आपले विचार बदलायला हवे आणि नवनिर्मितीचा त्यांनी ध्यास घेतला पाहिजे। नुसतं ध्यास न घेता त्यांनी ते सगळं कृतीतून दाखवलं पाहिजे, तरच आपला हा समाज जो आहे तो सुधारू शकतो। या पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुढील भागात आपले स्वागत। विद्यार्थ्यांनो, आपण पाहत आहोत कविता पुन्हा एकदा। मागील कडव्यात आपण पाहिले की प्रतिमा इंगोले यांनी नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचे वर्णन या कवितेत केलेले आहे की पुन्हा एकदा चमकावी वीज आणि उतरून ती रक्तात भिनली पाहिजे आणि आपले स्नायू पुकार करून पेटले पाहिजेत, म्हणजे कृतीतून मानवाने आपल्या समाजातील
अन्याय जुलूम दूर केला पाहिजे असे कवयित्री सांगतात. आता मी पुढील कडवे वाचत आहे. पुन्हा एकदा घालीत पिंगा पावसाच्या सरी, व्हाव्यात बेभान कोसळाव्या खाली, मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एक वेळ. पुन्हा एकदा घालीत पिंगा पावसाच्या सरी, व्हाव्यात बेभान कोसळाव्या खाली, मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एक वेळ. बघा, पुन्हा एकदा घालीत पिंगा. आता पाऊस पडत असताना विद्यार्थ्यांना थोडीशी हवा, थोडेसे वादळ असे असते आणि त्यावेळेला हे जे पावसाचे थेंब, पावसाच्या ज्या सरी असतात त्या या वारा आणि वादळामुळे गोल गोल फिरत असतात. त्याला म्हणायचं पिंगा. पिंगा म्हणजे गोल फिरणं. या वादळामुळे आणि या वाऱ्यामुळे या पावसाचे जे ड्रॉप्स आहेत ते गोल गोल फिरत असतात आणि ते बेभान होऊन जमिनीवर कोसळत असतात. बेभान होऊन म्हणजे भान न ठेवता, कोणताही विचार न करता कोसळाव्या खाली, मातीत माती. कोसळाव्या खाली म्हणजे जमिनीवर त्या कोसळतात आणि त्याच वेळेला कोसळाव्या खाली, मातीत माती व्हावी एक. जी वेगवेगळ्या प्रकारची माती असते, वेगळ्या प्रकारची जी माती आहे ती माती या पावसाच्या सरीमुळे एक होते, एकत्रित होते. आपण सांगू शकत नाही ही माती कोणती, ती माती कोणती. त्याचप्रमाणे माणसाने सुद्धा एकत्र येऊन जातीभेद म्हणजेच पुसून टाकीत भेदाभेद, म्हणजे माणसाने देखील या पावसांच्या सरीप्रमाणे एकत्रित येऊन हा जो जातीभेद आहे तो पुसून टाकावा आणि आपल्या समाजामध्ये दुःख, दारिद्र्य हा दूर करून सर्व समाजाने एकत्रित आलं पाहिजे. म्हणजेच आपण सुजलाम सुफलाम अशा भारतभूमीत राहतो आणि त्यामुळे भारतात अनेक धर्म व पंथ एकत्र राहतात. विविधतेत एकता हे भारताचे तर खास वैशिष्ट्य. परंतु कधीकधी वर्णभेद, जातीभेद, धर्मभेद उफाळून वर येतात व दंगली घडतात. असे होऊ नये. मानवतेचा वसा भारतभूमीवर कायम राहावा म्हणून कवयित्री म्हणतात की बेभान पावसाच्या सरी कोसळाव्यात व मातीत माती मिसळून जावी, सर्व भेदभाव नष्ट व्हावेत. म्हणजे पुन्हा एकदा भारतभूमी आदर्शवत होईल व सर्व जगात मानाने ती वावरेल. म्हणजेच आपण एकत्र येऊन एकजुटतेने या आपल्या भारतभूमीला सुजलाम सुफलाम बनवायचं आहे. या पावसांच्या सरी ज्याप्रमाणे बेभान होऊन या जमिनीवर कोसळतात आणि मातीत माती एक होते, त्याचप्रमाणे मानवाने देखील धर्मभेद, जातीभेद विसरून पुन्हा एकदा या भारत देशाला, साऱ्या जगाला शांततेचा संदेश दिला पाहिजे. आता या पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओत बघू. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुढील भागात आपले स्वागत. विद्यार्थ्यांनो, आपण पाहत आहोत कविता पुन्हा एकदा. मागील भागात आपण पाहिले की पावसाच्या सरी बेभान होऊन कोसळाव्यात आणि त्या मातीत माती मिसळून त्यामुळे एकत्र ती माती व्हावी, जेणेकरून भेदभाव नष्ट व्हावे. म्हणजेच पुन्हा एकदा भारतभूमी आदर्शवत होईल आणि सर्व जगात ती मानाने वावरेल. आता आपण पुढील कडवे अभ्यासणार आहोत. पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारला जावा, भुलावी तहान विसरावी भूक, नवनिर्माणाची लागावी चाहूल, उजळावी भूमी दिगंतात पुन्हा एकदा. पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारला जावा, भुलावी तहान विसरावी भूक, नवनिर्माणाची लागावी चाहूल, उजळावी भूमी दिगंतात पुन्हा एकदा. म्हणजेच परत एकदा वारा घुमावा. सोसाट्याचा वारा ज्याप्रमाणे येतो तो कशाचीही तमा न बाळगता तो वाहत असतो, त्याचप्रमाणे युवक इथला भारला जावा. युवक म्हणजे यंग जनरेशन, तरुण पिढी, जी उद्याचे भावी नागरिक होणार आहे. अशा तरुणांनी चांगल्या विचारांनी भारलं जावं. भारलं जावं म्हणजे काय? प्रेरित व्हावं आणि प्रेरित होऊन आपण आपल्या समाजाचे काहीतरी देणे आहोत, आपल्या समाजाबद्दल आपलं काही कर्तव्य आहे हे जाणून भुलावी तहान विसरावी भूक,
की तहान भूक विसरून आपण नवनिर्माणाची लागावी चाहूल म्हणजे नवीन काहीतरी घडवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे उजळावी भूमी दिगंतात, संपूर्ण ही जी भूमी आहे ती उजळून निघाली पाहिजे. जो अंधार, जे जातीभेद, जी गरिबी, जो भेदाभेद म्हणजेच हा अंधार आहे, तो अंधार या नवनिर्माणामुळे उजळून निघाला पाहिजे. पुन्हा एकदा म्हणजे परत आपल्या या तरुण पिढीने जागरूक होऊन आपल्या या निद्रिस्त समाजाला जागे केले पाहिजे. म्हणजेच आपल्या देशात अजूनही अज्ञान, गरिबी व अंधश्रद्धा यांचा अंधार दाटला आहे आणि त्यामुळे भेदभाव, जातीभेद यांची राक्षसी वृत्ती कधीकधी वावरताना दिसते आणि देशातील शांतता भंग पावते. यावर पहिला उपाय म्हणजे भारतात सर्वदूर मूल्य शिक्षणाचा तर प्रसार होणे गरजेचेच आहे, पण ज्ञानाच्या प्रकाशाने इथला स्वार्थी अंधार नष्ट होईल आणि त्यामुळे आपण नवीन या पिढीने नवीन विचारांचा ध्यास घेऊन नवविचारांचा वारा येथे घुमावा आणि तरुणाईने या सर्व चांगल्या गोष्टींचा विचार करून या आपल्या भारत देशाला आदर्शवत केलं पाहिजे. म्हणजेच नवसमाज रचनेची आश्वासक चाहूल लागावी नि ही मातृभूमी पुन्हा एकदा नव्या प्रकाशात उजळावी असे कवयित्री प्रतिमा इंगोले म्हणतात की पुन्हा एकदा विजेची शक्ती अंगात संचारावी, नवनिर्मितीचा घोष व्हावा, पावसाच्या सरी कोसळाव्यात आणि मातीत माती मिसळून सर्व धर्म समभाव राष्ट्रीय एकात्मतेच्या पावसात सारे जातीभेद, धर्मभेद नष्ट व्हावेत अशी इच्छा कवयित्री व्यक्त करताना येथे दिसते. विद्यार्थ्यांनो, कविता तुम्हाला नक्की समजली असेल. धन्यवाद.